नमस्कार. आज आपण पाहणार आहोत रविवारचा खास बेत तसा केला होता. कोळंबी, शेवग्याची शेंग आणि बटाटा ह्याचं मी कालवण केलं होतं. त्याची मी रेसिपी अपलोड करत आहे. कोळंबी, बटाटा, शेवग्याची शेंग त्याच्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा बघा सोलून उकडून घेतलेल्या आहेत. वाटपासाठी मी इथे कोथिंबीर, अद्रक, लसूण घेतलेलं आहे. तेल टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि वाटप केलेलं आपल्याला टाकायचं आहे. थोडी लसूण चेचून टाकलेली आहे मी इथे. घरगुती मसाला टाकले, आवडीनुसार घरगुती मसाला तुम्ही टाका. हळद टाकलेली आहे, मीठ टाकायचं आणि छान असं मसाला एकजीव करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतलेली कोळंबी आपल्याला मसाल्यावरच परतून घ्यायची आहे. एक बटाटा घेतलेला आहे मी, बटाटा चिरून घेतलेला आहे, तो ह्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं आहे. उकळी आली की आपल्याला इथे उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत बघा. उशिरा टाकायच्या आहेत कारण मी त्या उकडून घेतलेल्या आहेत. अर्धवट शिजलेल्या आहेत, म्हणजे त्या पूर्ण शिजून घेतलेल्या नव्हत्या. उकडताना मीडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे. कालवण छान असं शिजत आहे बघा. कोकम टाकायचं इथे. छान अशी तरीही आलेली कोळंबी, बटाटा, शेवग्याची शेंग याचं कालवण खूप छान लागतं खायला. तुम्ही अशा प्रकारचं कालवण करून बघा, तुम्हालाही आवडेल. कोकम टाकलेलं आहे. मीडियम गॅसवर असं शिजू द्यायचं. इथे मी गॅस बंद केलेला आहे. संडे बेत केलेला आहे, भात केलेला आहे बघा. कोळंबी, बटाटा, शेवग्याच्या शेंगेचं मिक्स असं कालवण केलेलं आहे. चपात्या केलेल्या आहेत आणि ओला जवला केलेला आहे, चपात्या केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.